मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मागे न राहता एआय तंत्रज्ञान शिकावे यासाठी शेतकऱ्यांसाठी एआय प्रशिक्षणाचा कार्यक्रम वसमत, पूर्णा, लिमगाव येथील गोपाळ चावडी कृष्ण मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। हे सर्व कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले। समृद्ध शेती करण्यासाठी माती परीक्षण आवश्यक असून त्याप्रमाणे पीक घेणे सोयीचे होईल। ऊस उत्पादनात वाढ करायची असल्यास शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा। जगातील शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जात आहेत। आपणही भविष्यात एआय तंत्रज्ञानाकडे वळले पाहिजे असे आवाहन बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे एआय विभाग प्रमुख तुषार जाधव यांनी केले। वसमत शहरातील पूर्णा कारखाना मार्गावरील मंगल कार्यालयात दिनांक 21 जून रोजी सकाळी 10 वाजता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूर्णाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली एआयवर उत्पन्न वाढीसाठी पिकाला योग्य प्रमाणात खत, पाणी फवारणी करण्याचे नियोजन केले तर हमखास उत्पन्न वाढते। त्यासाठी एआय तंत्रज्ञान मदतीचे आहे। तंत्रज्ञानाची पूर्ण माहिती घेऊन ऊस पिकाचे नियोजन करणे आवश्यक आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी असे आवाहन करण्यात आले। यावर आधारित ऊस शेती चर्चासत्र घेण्यात आले। यावेळी जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। चर्चा सत्रास बारामती येथील कृषी केंद्राचे एआय तज्ञ डॉक्टर विवेक भोईटे, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक कडलग, कार्यकारी संचालक केशव अकुस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी जाधव म्हणाले, उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा। प्रथम माती परीक्षण करावे। शेतात कोणते पीक घेणे योग्य राहील हे कळेल, त्यानुसार पिकाची निवड करता येईल। जगात सर्वत्र ऊस उत्पादक शेतकरी एआय तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत। मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मागे न राहता एआय तंत्रज्ञान काय आहे याची पूर्ण माहिती घ्यावी, त्याचा उपयोग करावा। एआय तंत्रज्ञानाचा वापर झाला तर ऊस उत्पादन वाढेल असे जाधव यांनी सांगितले। यावेळी शास्त्रज्ञ डॉक्टर विवेक भोईटे, पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमास परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे प्रशिक्षण पूर्णा या ठिकाणी तसेच लिबमगाव जवळील गोपाळ चावडी कृष्ण मंदिर या ठिकाणी हे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले। साहेब, आज पूर्णा सहकारी कारखान्याच्या वतीने 2-3 सत्रामध्ये सदस्य आयोजित केलं होतं। काय सांगा, काय प्रतिक्रिया कारखान्याच्या वतीने आयोजित केलं होतं? शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात ठिकाणी आला होता, ऊसतोड शेतकरी होता। काय सांगा, काय प्रतिक्रिया? पूर्णेचे सभासद नवीन शिकण्यासाठी नेहमीच उत्स्फूर्त असतात। ऊस शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची अजून चर्चा आहे। प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचलं नाही। ते शेतकऱ्याच्या शेतावर पोहोचावं त्या दृष्टीनेच आम्ही आज 3 मेळावे ठेवले होते। तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात सभासद शेतकरी आले आणि मला विश्वास आहे की हे तंत्रज्ञान शेतकरी स्वीकारतील, स्वतःचाही त्यातून 30% उत्पन्न वाढवतील आणि कारखान्याचा गाळप हंगामही मोठा होऊ शकेल। उत्पन्न वाढावं यासाठी काय काय प्रयत्न केले जाणार आहेत असं नाही, पूर्णा सहकारी साखर कारखाना सुरुवातीपासूनच ऊस उत्पादकांचं उत्पन्न वाढावं, त्यांची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करतो। 83 मध्ये आम्ही सुपर फॉस्फेट खत आणि बेनं दिलं होतं। त्यानंतर एक बोरवेलची योजना शेतकऱ्यांसाठी काढली होती, ज्यात इन्शुरन्स होता। सुधारित बेने महाराष्ट्रामध्ये देणारा पूर्णा कारखाना हा 2 नंबरचा कारखाना आहे। कारखान्यामध्ये 33% बेनं दरवर्षी बदलल्या गेलं पाहिजे आणि 3 वर्षात सगळं बेनं बदललं गेलं पाहिजे, पण प्रत्यक्षात तसं होत नाही। महाराष्ट्राचा ॲव्हरेज 6% आहे, पण पूर्णा कारखाना हा महाराष्ट्रात 2 नंबर आलाय बेने बदलाच्या बाबतीत। आणि आता हे एआय तंत्रज्ञान सुद्धा स्वीकारून शेतकऱ्याचं जवळजवळ 1.5 पट उत्पन्न आणि खर्चामध्ये 25 ते 30% बचत या माध्यमातून आम्ही करणार आहे। साहेब, उद्योगाचा विषय होता की ज्या ठिकाणी प्रश्न येतात उत्पन्नाच्या माध्यमातून उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यासाठी काय प्रयत्न चालू आहे? सरकारची बदलती धोरणं ही साखर उद्योगाला इथेनॉलला मारक आहे। एका बाजूला एखादा उद्योग वाढावा म्हणून अनुदान द्यायचं आणि पुढच्याच वर्षी पॉलिसीमध्ये पुन्हा चेंज करायचा। याच्यामुळे हा कायम उद्योग अस्थिरतेखाली, संकटाच्या सावटाखाली राहिलेला आहे। केंद्र सरकारनं
या बाबतीत दीर्घ मुदतीचं धोरण आखणं आवश्यक आहे. साहेब, शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, आपण साखर उत्पादकाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात, तर आपल्या सरकारकडे काय मागणी असेल, ऊस शेतकरी असेल किंवा कारखानदारी बाजूने, आपल्यासाठी ऊसतोडच महत्त्वाचं आणि कारखानदारी महत्त्वाचे आहेत, तर आपली अध्यक्ष नंतर शासनाकडे काय मागणी असणार आहे, काय पाठपुरावा असणार आहे? नाही, माझी साध्या मागण्या आहेत. कारखाने शेतकऱ्यांचे जर टिकायचे असतील तर ऊसाचा दर वाढवणं आम्ही स्वागत करतो, पण ऊसाच्या दराबरोबर साखरेची किंमत सुद्धा वाढली पाहिजे. ऊसाचा दर 4 वेळा वाढवला गेलाय आणि साखरेची किंमत मात्र फक्त 1 वेळा वाढवली गेली. आज साखर 43 रुपये किलो तयार होते आणि आम्ही 37 रुपये किलोनं विकतोय. इथेनॉलच्या बाबतीत सुद्धा हा उद्योग 300 दिवस चालला पाहिजे. साखर उद्योग 100-110 दिवस चालतायत, तो 150 चालायला पाहिजे आणि इथेनॉल 300 दिवस चालला तरच व्हायबिलिटी बसते. आता पर्याय सांगतात की तुम्ही अन्नधान्यावर करा, मकावर करा, तांदळावर करा. उद्या सगळ्यांनी जर केलं तर तांदूळही पुरणार नाही, मकाही पुरणार नाही. त्यामुळे दीर्घ मुदतीचं धोरण, वास्तववादी धोरण आणि शेतकरीही वाचला पाहिजे, कारखानाही टिकला पाहिजे, या दृष्टीनं धोरण घेणं गरजेचं आहे. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.